राम राम मंडळी. 2025च्या हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जेवढा पाऊस झाला त्याच्यावरनं निश्चितच असं वाटत होतं की 2 वर्ष तरी आता पाणी टंचाई आपल्या महाराष्ट्रात भारतात होणार नाही. परंतु एप्रिल महिना संपतोय आणि मे मध्येच आता ग्रामीण असू द्या किंवा शहरी भाग असू द्या सगळीकडेच पाणी पाणी करण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे. ही वेळ आपल्यामुळे आली आहे की निसर्गामुळे, किंवा ही मानवनिर्मित आहे की नैसर्गिक, ह्या विषयांवरती आज आपण विश्लेषण करणार आहोत. त्या विश्लेषणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे हे मांडणार आहोत. सो निश्चितच ग्रामीण भागातील व्यक्तींनीही आपल्या परिजनांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शहरी भागातील व्यक्तींनीही जेवढा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा शेअर करा. कारण जे आता भीषण वास्तव्य आपल्याला आढळत आहे त्यावरती आपण बोलणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित बघा. सुरुवात आपण करतोय ग्रामीण भागातनं. ग्रामीण भागात पाणी भरपूर आहे, पावसाळ्यात भरपूर पाणी पडतं, परंतु ते कुठं अडवलं जात नाही. पाणी अडवा पाणी जिरवा ह्यासारख्या योजना आधी अस्तित्वात होत्या, परंतु आता जसं जसं एक सोशल मीडियाचं 10 वर्षापासून जे काही राज्य चालू झालं त्याच्यानंतर युवा पिढीनेही ते मनावर घेणं टाळलं. कारण जवळपास ग्रामपंचायत असू द्या किंवा सरकार जे काही पाणी घरापर्यंत पोहोचवतंय त्यातूनच त्यांना ती कुठंतरी जी जाणीव राहायची आपल्या लोकांना, ग्रामस्थांना, समाजाला, ती आता कुठेतरी कमी होताना स्पेशली ग्रामीण भागात दिसते. त्यामुळे पाणी अडवलं जाण्याचं काहीही कुठेही प्रयत्न दिसत नाही. जे आदर्श गाव होते, पाटोदा होतं असू द्या, हिवरे बाजार असू द्या, इथे ज्या पद्धतीने सरपंच आणि ग्रामस्थांनी कामं केली होती त्यानंतर निश्चितच कुठेतरी निसर्गामध्ये आमूलाग्र चेंज आपल्याला दिसला आणि पाण्याची पातळीही वाढलेली दिसली. परंतु ह्या भागाव्यतिरिक्त म्हणजे ग्रामीण भागामध्ये डोंगर आहे, नद्या आहेत, भरपूर झाडं आहेत प्रमाणात, तरीही आज मे महिना उन्हाळा चालू झाला की मार्च एप्रिल मे मध्ये विहिरी या तळ गाठतात. फक्त बोरवेलने पाणी वर उचललं जात आहे ग्रामीण भागात. अजून एक महत्वाचं म्हणजे जिथे कमी पाणी भाग आहे तिथे जास्त पाणी लागणारी पिकं घेतली जात आहेत. ऊस असू द्या एक्झाम्पल मध्ये, अशा भरपूर प्रमाणात ज्या गोष्टी घडत आहेत त्या निश्चितच कुठेतरी आपल्याला समाजात जे आता काही पाणी टंचाई चालू झालेली आहे त्यासही कारणीभूत ठरत आहे. सो निश्चितच ग्रामीण भागात या गोष्टींमुळे पाणी अडवणं न अडवल्यामुळे आता पाणी टंचाई चालू झालेली आहे. वनवन ग्रामीण महिला वनवन करताना फिरत आहेत पाण्याचे. आता आपण येतोय शहरी भागाकडे. शहरी भागामध्ये आपण जर बघितलं तर टँकरच्या लाईन लागलेल्या आहे. जवळपास मार्च एप्रिल पासूनच टँकर चालू होतात. भरपूर सोसायट्यांमध्ये करोडो रुपये खर्च करून पाणी हे अवेलेबल केलं जातं, तरीही पाणी आता अवेलेबल होत नाहीये. मागच्या वर्षी एवढा पाऊस पडून आता एवढी तीव्र पाणी टंचाई कशी? तर यामागे शहरीकरणात आता जो आमूलाग्र बदल होतोय, विकासाच्या नावाखाली विकास व्हावा त्यात काही शंका नाही. कारण सिमेंटीकरणामुळे आधी फक्त सोसायट्या सिमेंटीकरण होतं, आता आसपासचे रस्ते, नाले सगळे सिमेंटीकरण झालेलं आहे. सो जे काही पावसाचं पाणी पडतंय ते पूर्णपणे नाल्यांद्वारे वाहून जातं. जे काही एसटीपी पाणी असतं, सोसायट्यांचं वापरलेलं पाणी, तेही नाल्याद्वारे बाहेर पडलं जातं. सो निश्चितच जमिनीची जी पाणी पातळी आहे तिथे पाणी जिरतच नाहीये आणि पाणी न जिरल्यामुळे जमिनीतला पाणी साठा तरी कसा वाढणार? त्यातल्या त्यात प्रत्येक सोसायटीमध्ये 10 फुटावर बोर घेतले जातात आणि त्या बोरवेलमधनंही पाणी वर उपसलं जातं. सो निश्चितच पाणी पातळी ही खूप हजारो फुटांवरती गेलेली आहे. त्यामुळे पाणी टंचाई होणं साहजिक आहे. शहरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी वापर होतो, धरणं भरलेली आहेत, परंतु आता धरणांचा साठाही आपल्याला आता उपयुक्त होत नाही आहे शहरामध्ये. त्याला परिणाम की लोकसंख्या खूप झपाट्याने वाढते आणि सिमेंटीकरण, कॉन्क्रिटीकरण. आता यावरती जर आपण उपाय कसे करावे यावरती जर विशेष हे आलं तर नक्कीच ग्रामीण भागात पाणी अडवा पाणी जिरवा ह्यासारख्या योजना ग्रामस्थांनी पुढे येऊन श्रमदान करून फक्त सरकारवर अवलंबून न राहता स्वतःही या पाणी संवर्धनाच्या कार्यामध्ये हित जोपासलं पाहिजे, त्यामध्ये पडलं पाहिजे. त्यानंतर आपण शहरी भागात आलं तर शहरी भागात प्रत्येक सोसायट्यांनी रेन हार्वेस्टिंग हे प्रोजेक्ट यांसारखे प्रोजेक्ट फक्त कागदावर न लिहिता ते पूर्णपणे चालू केले पाहिजे, अस्तित्वात आणले पाहिजे, तरच कुठेतरी पाणी टंचाईवरती मात करण्यात येईल. शेवटी हे बघा, मी तुमच्यापाशी तुमचंही मत मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की व्यक्त करा की ही जी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे ती आपली मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित, नैसर्गिक आहे, हे नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण अशाच राजकीय आणि सामाजिक ज्या विषयांवरती आपलं विश्लेषण आहे ते ऐकण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आलाय त्यांना नक्कीच भरभरून प्रेम द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.